नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। खटावमध्ये शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग, 4 एकर ऊस व अर्धा एकर मका जळून खाक। खटाव तालुका मिरज येथे बाळू माने यांच्या शेतात रविवार दिनांक 9 रोजी दुपारी सुमारे 3:30च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले। या आगीत सुमारे 3 ते 4 एकर ऊस पीक पूर्णतः जळून खाक झाला, तर अर्धा एकर मका पीकही राख झाले। कर्नाटक सीमेजवळील विष्णुवाडी रोड लगत असलेल्या या शेतजमिनीमध्ये अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग वेगाने पसरली। आग लागल्याची माहिती मिळताच गावातील तसेच शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले। शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे सुमारे 1 एकर ऊस पीक व 1 एकर मका पीक वाचवण्यात यश आले। आगीत दर्याप्पा पुंडलिक बाळूमाने गट क्रमांक 327 ऊस, परशुराम पुंडलिक बाळूमाने गट क्रमांक 327 ऊस, अप्पासो बाळूमाने गट क्रमांक 324 ऊस आणि दर्याप्पा महादेव बाळूमाने गट क्रमांक 333 मका या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। नुकसानीचे पंचनामे त्वरित करून मदत मिळावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। तसेच आगग्रस्त ऊसाची लवकरात लवकर तोड करून कारखान्याला पाठवण्याबाबतही शेतकरी प्रशासनाकडे आग्रह धरत आहे। शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे।